नमस्कार शेतकरी मित्रांनो, माझी शेती माझा अनुभव. हे आपलं झाड जे काय आहे ते रेड डायमंड या पेरू जातीचं झाड आहे. आणि बऱ्याच शेतकऱ्यांची म्हणणं असं असतं की रेड डायमंडला माल लागतो का. खरं तर रेड डायमंडला भरपूर मोठ्या प्रमाणात माल लागत असतो, परंतु त्याची सेटिंग होत नाही, म्हणजे गळ मोठ्या प्रमाणात होत असते आणि त्याच्यामुळे आपल्याला त्या झाडावरती जे काय मालाचं सेटिंग आहे ते कमी दिसून येत असतं. आता हे पाहिलं का, ह्या आपण पहिला शेंडा इथे खोडला होता, याच्यावरती ही कळी निघलेली आहे. दुसऱ्या झाडावरती पाहिलं तर इथं खाली आपण शेंडा खोडला होता या पानाच्या इथं येतं ह्या कळीवरती आपल्याला पुन्हा सेटिंग दिसते. तसंच ह्या दुसऱ्या ब्रँचेसवरती आहेत. ह्या संपूर्ण झाडाला जर पाहिलं तर एक 6 ते 8 महिन्याचं झाड आहे साधारणतः. आपलं नर्सरीमध्ये आपण लावलेलं आहे मदर प्लॅनसाठी. आणि या झाडावरती आपल्याला अतिशय चांगल्या पद्धतीची सेटिंग होताना दिसून येते आहे, कारण की आपण मदर प्लॅनसाठी ही झाडं लावलेली आहेत. दुसऱ्या जरी झाडावरती पाहिलं, आता एकदम छोटं झाड आहे, या झाडावरती सुद्धा अशाच पद्धतीची कंडिशन आहे. आणि बऱ्याच शेतकऱ्यांचं म्हणणं येतं की माल लागत नाही. माल लागतो, परंतु त्याच्यामध्ये अडचण अशी आहे, ज्यावेळेस तुमचं टेम्परेचर खूप मोठ्या प्रमाणात वाढते त्यावेळेस मात्र रेड डायमंड या व्हरायटीचा आपल्याला मोठ्या प्रमाणात गळ होताना दिसून येते. ती गळीसाठी आपल्याला प्रयत्न करणं गरजेचं आहे. कुठल्या प्रकारची फळं गळ होता कामा नये. आता ह्या झाडावरती जर पाहिलं तर प्रत्येक फांदीवरती आपल्याला भरपूर मोठ्या प्रमाणात कळ्या लागलेल्या आहेत आणि त्या पद्धतीने आपण नियोजन करत असतो. ही आपली नर्सरी आहे. नर्सरीमध्ये आपण जे काही रोप तयार करत असतो त्यासाठी मदर प्लॅनची आवश्यकता असते आणि ही मदर प्लॅन आपल्या का असल्या कारणानं आपण ते रोप तयार करत असतो. हे आपली सफरचंदाची पण झाडं लावलेली आहेत काही डेमो प्लॉट म्हणून, आणि त्याचंसुद्धा आपण ह्या वर्षी उत्पन्न पाहणार आहोत कशा पद्धतीने आहोत. म्हणून अशा पद्धतीने जर रेड डायमंडचं जर नियोजन केलं तर निश्चितपणे आपल्याला त्याचा फायदा होईल आणि चांगलं उत्पन्न घेता येईल.